मराठी लघुलेखन 100 शब्द प्रति मिनिट. 5 सेकंड. स्टार्ट. खनिजे नाना तऱ्हांनी उपयोगी पडतात. दैनंदिन गरजेच्या अनेक प्रकारच्या वस्तू, लहान मोठी अवजारे, कारखान्यासाठी लागणारी अवजड यंत्रे, वाहतुकीची वेगवेगळ्या प्रकारची साधने, या सगळ्या बऱ्याच गोष्टींचे उत्पादन खनिजांवर अवलंबून असते. देशाची खनिज संपत्ती हा तेथील उद्योगधंद्याचा पायाच आहे. परिच्छेद. लोखंड हे एक अत्यंत उपयुक्त खनिज आहे. खनिज लोखंडात चुनखडी व कोक मिसळून भट्टीत घालून ते शुद्ध करतात. अशा लोखंडाला बीड म्हणतात. त्यातील कार्बनचे प्रमाण 0.2% कमी करून लोखंड तयार होते. 0.2 ते 1.5% इतके ते ठेवून निरनिराळ्या गुणधर्माचे पोलाद तयार होते आणि त्यात मॅंगनीज व इतर काही धातू निरनिराळ्या प्रमाणात मिसळून खास कामासाठी मिश्र पोलाद तयार करतात. पोलादापासून पत्रा बनवता येतो आणि तारही काढता येते. त्यापासून अगदी लहान टाचणीपासून ते अवजड यंत्रापर्यंत नाना प्रकारच्या वस्तू बनवता येतात. एखाद्या देशातील पोलादाचे उत्पादन त्या देशाच्या औद्योगिक प्रगतीचे गमक मानले जाते. परिच्छेद. भारतात लोखंडाचे साठे अनेक ठिकाणी विखुरलेले आहेत. तथापि काही राज्यात ते विपुल आहेत. बिहार व ओरिसा या 2 राज्यात लोखंडाच्या खाणींची प्रमुख केंद्रे आहेत. परिच्छेद. भारत हा शेतीप्रधान देश आहे. शेती तसेच शेतीवर आधारित उद्योगात भारतातील 85% मनुष्यबळ गुंतलेले आहे. त्यामुळे शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा समजला जातो. त्यामुळे भारताच्या विकासाचा प्रयत्न शेतीशीच निगडीत आहे. परिच्छेद. भारताचा आर्थिक विकास मुख्यतः शेतीच्या विकासावर अवलंबून आहे. त्याचे मुख्य कारण या देशातील लोकसंख्येपैकी 70% अधिक लोकांचे जीवन प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे शेतीवरच अवलंबून असते, हे होय. शेतीचे उत्पन्न वाढले व त्या उत्पन्नाला भाव चांगला आला की देशातील 70% अधिक लोकांचे जीवन सुखाचे होते. भारतीय जीवनात शेतीला इतके महत्त्व आहे म्हणून आपला प्रयत्न शेतीच्या विकासाचा जास्तीत जास्त प्रयत्न केला पाहिजे. परिच्छेद. भारतातील एकूण जमिनीपैकी बऱ्याच जमिनीतून तेलबिया व व्यापारी पिके व फळफळावळ यांचे उत्पादन केले जाते. भारतातील प्राकृतिक रचना व हवामान या भौगोलिक घटकांमध्ये विविधता आहे. याचा परिणाम पिकांच्या विविधतेवर होतो. पिकांची एवढी मोठी संख्या असणारा जगात भारत हा एकमेव देश आहे.